राम राम मंडळी. आज IPL 2026चा 13वा मुकाबला मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्सच्या टायगर लोकांमध्ये खेळला गेला आणि हा सामना लयच भारी झाला बाप्पा. पावसाच्या कटकटीमुळे हा सामना फक्त 11 ओव्हर्सचा खेळवण्यात आला. या सामन्यात पहिले वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वालची तुफानी बॅटिंग पाहायला मिळाली. त्यानंतर राजस्थानच्या बॉलर लोकांनी सुरुवातीलाच मुंबईचे विकेटच झटपट घेतले, पण तरीही मुंबईने शेवटच्या बॉलपर्यंत झुंज दिली आणि मग जे झालं ना त्यानं सर्वांनाच चकित केलं. तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मुंबई आणि राजस्थानमधल्या या पूर्ण सामन्याचा रोमांचक हायलाईट. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्हाला हा सामना आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा बरं का. मंडळी, IPL 2026च्या 13व्या मुकाबल्यात हार्दिक पांड्याच्या मुंबई इंडियन्सच्या समोर रियान परागची राजस्थान रॉयल्सची टीम होती. हा सामना राजस्थानच्या होम ग्राउंड म्हणजेच बरसपारा क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. पण मित्रांनो, सामन्याच्या सुरुवातीलाच मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. पाऊस काही थांबायचं नाव घेत नव्हता. सामना सुरू व्हायच्या आधीच बरसापारामध्ये जोराचा पाऊस पडत होता. लय वेळ वाट पाहिल्यावर शेवटी रातच्या 10 वाजता पाऊस थांबला आणि मैदान खेळण्यासारखं झालं. पण या मॅचचे ओव्हर्स कापले गेले आणि सामना 20 ओव्हर्सवरून थेट 11 ओव्हर्सचा केला. त्यानंतर टॉस झाला. मुंबईनं टॉस जिंकला आणि पहिले बॉलिंग करायचा निर्णय घेतला. राजस्थानला पहिले बॅटिंगसाठी बोलावलं. जेव्हा राजस्थानची टीम बॅटिंगला आली तेव्हा पूर्ण स्टेडियममध्ये एक वेगळाच जोश होता. राजस्थानकडून सलामीला आले तरुणा बांड यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशी. दोघांच्या खांद्यावर टीमला एक वेगवान सुरुवात करून द्यायची मोठी जबाबदारी होती. दुसरीकडे मुंबईची टीम बी पूर्ण तयारीनं मैदानात उतरली होती. नवीन बॉलची जबाबदारी सांभाळली अनुभवी बॉलर दीपक चहरनं. दीपक चहर धावत आला आणि सर्वांच्या नजरा पहिल्या बॉलवर होत्या. पण इथूनच मॅचचा खेळ पलटला. पहिल्याच बॉलवर यशस्वी जयस्वालने काहीबी वेळ न लावता पुल शॉट मारला आणि खणखणीत चौकार ठोकला. या शॉटमध्ये त्याचा कॉन्फिडन्स दिसत होता. दुसऱ्या बॉलवर बी जयस्वाल थांबला नाही. त्यानं पुन्हा त्याच भागात जोरदार शॉट खेळला आणि बॉल सरळ बाउंड्रीच्या बाहेर गेला. झाला षटकार. आता मुंबईची टीम पूर्ण दबावात आली होती. तिसऱ्या बॉलवर जयस्वालने ऑन साईडला एक अजून भारी चौकार मारला. बॉलर दीपक चहरला समजतच नव्हतं की बॉल टाकायचा कुठं. चौथ्या आणि पाचव्या बॉलवर भी जयस्वालने सलग 2 चौकार ठोकले आणि ही ओव्हर पूर्ण आपल्या नावावर केली. पहिल्याच ओव्हरमध्ये राजस्थानने धुलाई करत 22 रन लुटले. ही मुंबईसाठी धोक्याची घंटा होती. आता दुसऱ्या ओव्हरची पाळी होती. मुंबईच्या कॅप्टनने लगेच आपला सर्वात खतरनाक बॉलर जसप्रीत बुमराहला बॉल दिला. सर्वांना वाटलं होतं बुमराह आता या धुलाईला ब्रेक लावेल, पण वैभव सूर्यवंशीचे इरादे काही वेगळेच होते. त्यानं ठरवलं होतं की आज कोणत्याच बॉलरला सोडायचं नाही. बुमराहच्या पहिल्याच बॉलवर वैभवने कमाल केली. त्यानं मोठं पाऊल पुढे काढलं आणि लॉंग ऑनच्या वरून एक मोठा षटकार मारला. या शॉटने मुंबईच्या आत्मविश्वासाला चांगलाच धक्का दिला. त्यानंतर काही बॉल्सवर सिंगल डबल घेत स्ट्राईक रोटेट केली. पण ओव्हरच्या चौथ्या बॉलवर पुन्हा एकदा वैभवने आपलं रूप दाखवलं आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून अजून एक षटकार हाणला. या ओव्हरमध्ये एकूण 14 रन आले आणि राजस्थानने 2 ओव्हर्समध्येच 36 रन बनवले. तिसऱ्या ओव्हरसाठी कॅप्टनने ट्रेंट बोल्टला बोलावलं. बोल्ट पॉवर प्लेमध्ये विकेट घेण्यासाठी ओळखला जातो, पण आजचा दिवस राजस्थानच्या बॅट्समनचा होता. यशस्वी जयस्वालने बोल्टच्या पहिल्याच बॉलवर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक जोरदार षटकार मारला. बॉल सरळ प्रेक्षकांमध्ये जाऊन पडला. दुसऱ्या बॉलवर बी त्यानं तसाच शॉट मारला आणि अजून एक षटकार. सलग 2 षटकार मारून त्यानं बोल्टला भी दबावात आणलं. आता पाळी वैभव सूर्यवंशीची होती. चौथ्या बॉलवर वैभवने भी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून षटकार मारून टीमला मजबूत केलं. या ओव्हरमध्ये भी लय रन आले आणि राजस्थानचा स्कोर 50च्या पार गेला. 3 ओव्हर्समध्येच राजस्थानचे ओपनर मुंबईवर भारी पडले होते. चौथं ओव्हर करायला स्वतः मुंबईचा कॅप्टन हार्दिक पांड्या आला. इथून मॅचमध्ये एक छोटा पण महत्त्वाचा टर्निंग पॉइंट आला. जिथं बाकी बॉलर्सची धुलाई होत होती तिथं हार्दिकने लय बदलली. त्यानं आपली लाईन आणि लेंग्थ इतकी भारी ठेवली की बॅट्समनला मोठे शॉट्स मारता आले नाहीत. हार्दिकने या ओव्हरमध्ये लय हुशारीनं बॉलिंग केली. या ओव्हरमध्ये फक्त 4 रन आले. असं वाटायला लागलं की मुंबई मॅचमध्ये वापसी करू शकते. पण क्रिकेटमध्ये मोमेंटम कधीबी बदलतो. 5वं ओव्हर घेऊन आला शार्दूल ठाकूर आणि त्याच्याविरुद्ध वैभव सूर्यवंशीने आक्रमण करायचं ठरवलं. पहिल्याच बॉलवर वैभवने एक्स्ट्रा कव्हरच्या वरून जोरदार षटकार मारला. दुसऱ्या बॉलवर भी चौकार आला. आता दबाव शार्दूलवर होता.
5व्या बॉलवर पुन्हा वैभवने आपलं रूप दाखवलं आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून अजून एक षटकार हाणला. या ओव्हरमध्ये एकूण 14 रन आले आणि राजस्थानने 80च्या स्कोअरवर पहिला झटका दिला. वैभव सूर्यवंशीने फक्त 14 बॉलमध्ये 39 रनची तुफानी इनिंग खेळली. आता नंबर 3 वर आला ध्रुव जुरेल, पण आज त्याचा दिवस नव्हता. 6वं ओव्हर घेऊन आला अल्लाह गझनफर. त्याने जुरेलला अजिबात सेट होऊ दिलं नाही आणि त्याला LBW आऊट केलं. जुरेल फक्त 2 रन करून वापस गेला. मुंबईने सलग 2 विकेट घेऊन वापसीचे संकेत दिले. आता नंबर 4 वर आला कॅप्टन रियान पराग. दुसऱ्या बाजूला यशस्वी जयस्वाल अजूनही थांबायला तयार नव्हता. 6व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर त्याने एक भारी चौकार मारला. 7व्या ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराहने पुन्हा एकदा आपली क्लास दाखवली आणि फक्त 8 रन दिले. 8व्या ओव्हरमध्ये पुन्हा हार्दिक पांड्या आला, पण त्याच्यासमोर सेट झालेला जयस्वाल होता. तिसऱ्या बॉलवर डीप पॉइंटला चौकार मारला. या चौकारासोबतच यशस्वी जयस्वालने फक्त 23 बॉलमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलं. हे त्याचं सलग दुसरं अर्धशतक होतं. ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर रियान परागने भी आपले हात उघडले आणि एक लांब षटकार मारला. राजस्थानचा स्कोर 100च्या पार गेला. 10व्या ओव्हरमध्ये गझनफरच्या पहिल्याच बॉलवर जयस्वालने इनसाइड आउट शॉट खेळून चौकार मारला. 4थ्या बॉलवर रियान परागने लॉंग ऑनच्या वरून एक गगनचुंबी षटकार हाणला, पण पुढच्याच बॉलवर गझनफरने वापसी केली आणि रियान परागला कॅच आऊट केलं. रियान पराग 10 बॉलमध्ये 20 रन करून गेला. आता क्रीजवर आला शिमरॉन हेटमायर. 10वं ओव्हर टाकायला बुमराह आला. जयस्वालने तिसऱ्या बॉलवर डाऊन द ग्राउंड एक षटकार मारला. 10 ओव्हर्सनंतर राजस्थानचा स्कोर 132 होता. आता सर्वांचं लक्ष शेवटच्या ओव्हरवर होतं. शेवटचं ओव्हर शार्दुल ठाकूरने टाकलं, पण हे ओव्हर मुंबईसाठी लय वाईट गेलं. शार्दुलने 3 वाईट बॉल टाकले आणि जयस्वालने 3 चौकार मारले. शेवटी राजस्थानने 11 ओव्हर्समध्ये 3 विकेट गमावून 150 रन बनवले. जयस्वालने 32 बॉलमध्ये नाबाद 77 रन केले, ज्यात 10 चौकार आणि 4 षटकार होते. आता मुंबईला हा टार्गेट चेस करायचा होता. मुंबईकडून आले रोहित शर्मा आणि रयान रिकल्टन. राजस्थानकडून पहिली ओव्हर टाकली जोफ्रा आर्चरने. पहिल्या 4 बॉलवर त्यानं फक्त 4 रन दिले, पण 5व्या बॉलवर रिकल्टनने एक षटकार मारला, पण पुढच्याच बॉलवर तो मोठा शॉट मारण्याच्या नादात कॅच आऊट झाला. रयान रिकल्टन फक्त 8 रन करून बाद झाला. आता मैदानात आला सूर्यकुमार यादव. दुसऱ्या ओव्हरमध्ये नांद्रे बर्गरला सूर्याने एक भारी सुपला शॉट मारून षटकार दिला, पण नशिबानं आज त्याची साथ नसली. 4थ्या बॉलवर मोठा शॉट खेळताना तो जोफ्रा आर्चरच्या हातात कॅच देऊन बसला. सूर्य फक्त 6 रन करून आऊट झाला. आता मुंबई दबावात आली होती. तिसऱ्या ओव्हरमध्ये अनुभवी संदीप शर्मा आला. रोहित शर्माने स्कूप शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण बॉल बॅटला लागलाच नाही आणि सरळ पॅडवर लागला. अंपायरने आऊट दिला. रोहित शर्मा 6 बॉलमध्ये फक्त 5 रन करून बाद झाला. मुंबईची हालत लय नाजूक झाली होती. आता मैदानावर आले कॅप्टन हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा. 4थ्या ओव्हरमध्ये तुषार देशपांडेला हार्दिक आणि तिलक दोघांनीही एक चौकार मारला. 5वं ओव्हर मॅचचा टर्निंग पॉइंट ठरलं. रवी बिश्नोई बॉलिंगला आला. हार्दिकने एक चौकार मारला, पण पुढच्याच बॉलवर लॉंग ऑनला शॉट मारताना जयस्वालच्या हातात कॅच दिला. हार्दिक पांड्या 6 बॉलमध्ये 9 रन करून आऊट झाला. त्याच ओव्हरमध्ये तिलक वर्माने भी मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण हेटमायरने त्याचा कॅच पकडला. तिलक 14 रन करून आऊट झाला. मुंबईची अर्धी टीम पवेलियनमध्ये होती. आता क्रीजवर होते नमन धीर आणि शेरफेन रदरफोर्ड. 6व्या ओव्हरमध्ये नमन धीरने संदीप शर्माला एक षटकार आणि एक चौकार मारून 14 रन घेतले. 7व्या ओव्हरमध्ये रदरफोर्डचा एक सोपा कॅच जयस्वालने सोडला. रदरफोर्डला जीवनदान मिळालं आणि त्यानं त्याचा फायदा घेत सलग 2 चौकार मारले. 8व्या ओव्हरमध्ये तुषार देशपांडेला रदरफोर्डने 2 षटकार मारले. असं वाटलं की मुंबई वापसी करेल, पण देशपांडेने रदरफोर्डला कॅच आऊट केलं. रदरफोर्ड 8 बॉलमध्ये 25 रन करून गेला. 9व्या ओव्हरमध्ये नमन धीरने भी एक चौकार मारला, पण तो भी मोठा शॉट खेळताना बिश्नोईच्या हातात कॅच देऊन बसला. नमन धीर 13 बॉलमध्ये 25 रन करून आऊट झाला. आता मॅच राजस्थानच्या खिशात होती. 10व्या ओव्हरमध्ये संदीप शर्माने शार्दुल ठाकूरला भी आऊट केलं. शेवटच्या ओव्हरमध्ये मुंबईला विजयासाठी चमत्कार हवा होता, पण जोफ्रा आर्चरने पहिलीच बॉलवर ट्रेंट बोल्टला रन आऊट केलं. बुमराहने एक चौकार मारला खरा, पण त्याचा काही फायदा झाला नाही. 11 ओव्हर्स संपले तेव्हा मुंबईने 9 विकेट गमावून फक्त 123 रन बनवले होते. अशा प्रकारे राजस्थान रॉयल्सने हा मुकाबला 27 रनने आपल्या